करणार आहोत. तर मी इकडे आळूची पानं घेतलेली आहेत या साईजची. तुम्हाला मोठ्या साईजची मिळत असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता. तर एक आपण साधारण 10 ते 12 पानं इकडे घेतलेली आहेत. आणि ह्याच्यासाठी मी बेसन पीठ तयार करून घेतलेलं आहे. बेसनामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तिखट तुम्ही वापरू शकता. असं मी घट्टसर पीठ इथं मळलेलं आहे, तयार करून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये मी बेसनामध्ये मीठ, थोडंसं लिंबू, अर्धा लिंबू पिळून टाकलेला आहे. आळूची भजी किंवा वडी किंवा भाजी करताना लिंबू किंवा चिंच तुम्ही टाकणं किंवा कोकम टाकणं गरजेचं आहे, म्हणजे ती घशाला खाजत नाही आणि ती खवखवत नाही. ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला हवं असेल तर जिरेपूड तुम्ही टाकू शकता, ओवा टाकू शकता आणि तीळ देखील तुम्ही टाकू शकता. कढीपत्ता बारीक चिरून सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याने ही आपण आधी पाण्याला लावून घेऊन मग शिजवून घेऊन आपण ही वडी तळणार आहोत. तुम्ही तळायचा अवॉइड करून परतू देखील शकता. सो लेट्स स्टार्ट. तर पीठ थोडंसं मी घट्ट भिजवलेलं आहे, तर मी अंदाजानुसार थोडंसं पाणी टाकून ॲडजस्ट करून घेणार आहे. याच्यामध्ये मी इथे तुम्ही हिरवी मिरची, लसूण मिक्सर करून पण टाकू शकता आणि जर आवडत असेल तर लाल मिरचीच्या पण तुम्ही वड्या करू शकता. गुजरातमध्ये ह्याच आळूच्या वड्या वेगळ्या पद्धतीवर देखील केल्या जातात. त्याच्यामध्ये थोडंसं चिंचगूळ टाकून केल्या जातात. काही ठिकाणी कांदा पण टाकला जातो वाटून, तर त्या देखील वेगळ्या पद्धतीने होतात. कांदा किंवा मग लसूण, खोबरं सगळं वाटून ह्याच्यामध्ये टाकतात. म्हणजे जसं की भाकरवडीचं सारण असतं तसं खोबरं भाजून बारीक करून, लसूण, गरम मसाला वगैरे टाकून देखील तुम्ही ही वडी, जे मोठ्या साईजची जी वडी असते ती तुम्ही तशी तयार करू शकता. ती स्नॅक्ससारखी भेटते गुजरात साईडला. सो आपण ही महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवतो आहे. सो चला आता चालू करूया. सो इकडे आपण एक हे पान असं घेणार आहोत. हे पान उलट्या साईडला आपल्याला याला लावायचं आहे पीठ. सो चला असं त्याचं हे धरून थोडं थोडं पीठ आपण लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर गोल एकदम फर्म आणि पानं जर कमी असतील तर पीठ तुम्ही जास्त घेऊ शकता. किंवा मीडियम करायच्या असल्या तर तुम्ही अशा कन्सिस्टन्सीचं पीठ ठेवू शकता, म्हणजे जरा सैल थोडंसं पातळ असेल. जास्त घट्ट पीठ केल्याने वड्यांचा साईज चांगली होते, पण त्या मग राट लागतात नुसत्या खाण्यासाठी. त्याचे आळूच्या देठांची पण आपण भाजी करणार आहोत. हे देठ आपण फेकून नाही द्यायचे. एकतर आळू औषधी असते, आळूमुळे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. आता ही पानं बारीक आहेत म्हणून आपण इथे 2 पानं घेतलेली आहेत. मोठी पानं असली तर ह्याच्यावर अजून 2-3 पानं आपण घेणार आहोत. जर पानं मोठी असली तर तुम्ही 2 पानं घेऊन ते रोल करू शकता. आणि अपोजिट टाकायचं आहे, म्हणजे एकाचं तोंड ह्या दिशेला आहे तर दुसऱ्याचं टोक आपण त्या दिशेला करणार आहोत. म्हणजे अपोजिट अशी टाकून आपण उलटी लावून घेणार आहोत एकमेकांवर. 3 किंवा 4 जसं तुम्हाला जेवढा जाड वडी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. हो, ह्याचा देठांची आंबट गोड भाजी देखील छान लागते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नुसते तिखटही करू शकता. आळूचं फदफदं म्हणतात त्याला. सो इथे मी 3 पानांची रोल केलेला आहे. असं आपल्याला ह्या रोल करायचा आहे. ह्या बाजू तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लॉक पण करून घेऊ शकता. शक्यतो असं तुम्ही रोल केलं तरी चालेल. पीठ जास्त पातळ नसल्यामुळे ते बाहेर येणार नाही. ही कडेला ठेवून घेऊन आपण बाकी पण वड्या तयार करून घेणार आहोत. सो असं आपण सगळे रोल तयार करून घेणार आहोत. आणि एका पातेल्यात किंवा तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्या स्टीमरला तेल लावून हे रोल्स आपल्याला त्याच्यावर ठेवायचे आहेत. आणि एक 10 ते 15 मिनटं फास्ट गॅसवर, नाहीतर मग मंद गॅसवर एक 20 ते 25 मिनटं आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. तर मी आता काय करणार आहे, ही वडी जिथे मी शिजत घालते त्याच्या खालीच मी आळूची भाजीचं देखील, म्हणजे जे देठांची भाजी आहे ते देखील मी शिजवून घेणार आहे त्याच पाण्यामध्ये.
सो देठांच्या भाजीला आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते पण मी तुम्हाला सांगते. आळूचे देठ सोलून घ्यायचे आहेत. तुम्ही जर ते कट करायला गेलात तर तुम्हाला कळेल की ते इझिली सोलले जातात. त्याचं जेवढं कवर निघतं तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे. सो त्याचं मी तुम्हाला प्रोसेस लवकरच दाखवते. सो ही पण अशी ह्या पद्धतीनुसार आपण रोल करून घेऊया. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही रोल करू शकता. ह्याला काही बांधायची गरज नसते. हे काय उघडत नाही. मी बघू शकता छानपैकी आपले रोल तयार झालेले आहेत. सो चला आता शिजायला ठेवूयात. सो चला तर मग आता चाळणीमध्ये ह्या वड्या आपण शिजायला घालून. इथे मी एक चाळणी घेतलेली आहे. की मी इथं शिजायला घालणार आहे ह्या वड्या. त्याला थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत चाळणीला. तुम्ही बघू शकता मी हाताला थोडंसं तेल घेतलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये ह्या वड्या एक एक करून आपण असं ठेवणार आहोत. तेल लावलं की ह्या शिजून झाल्यावर न तुटता इझिली आपल्याला काढता येतात. सो अशा आपण ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये लावून घेऊन शिजायला ठेवणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी ह्याच्या देठांची देखील भाजी करणार आहे. थोडंसं पीठ आपण वरनं पण लावून घेऊ. जर तुम्हाला पीठ संपवायचं असेल यात लावू शकता. अदरवाईज ह्यातनं उरलेलं पीठ तुम्ही भाजीसाठी वापरू शकता. सो हे शिजायला मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्येच मी भाजीचे देठ तोडून घेतलेले आहेत आणि 2 पाला देखील मी ह्याच्याबरोबर टाकलेला आहे. आणि ह्यातलंच उरलेलं पीठ देखील आपल्याला त्याच्यामध्ये टाकून शिजवून घ्यायचं आहे. सो चला मी तुम्हाला दाखवते. सो तुम्ही बघू शकता इथे एका कढईमध्ये मी पाणी आणि पाला चुरून टाकलेला आहे आणि याचे देठ देखील घेतलेले आहे. त्याचे गोल गोल आहेत हे याचे देठ आहेत. वरचं कवर काढल्यावर हे आतमध्ये हिरवे असतात, नाहीतर काही सर जांभळे ब्राउनिश असतात. तर हे मी इथे मीठ टाकून शिजायला घातलेलं आहे, जेणेकरून दोन्ही गोष्टी एकाच वेळेत होईल. खाली भाजी पण माझी शिजून निघणार आहे आणि वरती वडी देखील. याच्यामध्ये मी उरलेलं पीठ देखील टाकणार आहे. तुमच्याकडे पीठ जर उरलं नसेल तर तुम्ही थोडीशी बेसन, जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी चणा डाळ आणि शेंगदाणे देखील टाकू शकता शिजतानाच ह्या स्टेजला. आता मी ह्याच्यावरती पीठ तुम्ही ह्या स्टेजला पण टाकू शकता आणि फोडणी टाकताना टाकू शकता. सो मी ह्याच्यावर आता वडी शिजायला ठेवणार आहे. थोड्याशी पाण्याची कन्सिस्टन्सी मी ॲडजस्ट करणार आहे, जेणेकरून 15 ते 20 मिनटं मीडियम फ्लेमवर मी ह्या वड्या शिजवून घेणार आहे आणि हे कव्हर करणार आहे. सो असं मी वड्या ठेवलेल्या आहेत आणि एका झाकणीने मी छान झाकून घेणार आहे. सो एक 15 ते 20 मिनटं छान मीडियम फ्लेमवर हे शिजवून घेऊया आणि मग आपण वड्या कट करून तळायला घेऊ. सो इकडे मी असा कढीपत्ता ह्यामध्ये टाकणार आहे. सो कढीपत्ता मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं अजून टाकणार आहे. तुम्हाला हवा असेल तर वरनं तीळ पण टाकू शकता. आणि आता आपण हे छान पलटी मारून घेऊया. दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होतील. नुसत्या शिजवलेल्या देखील छान लागतात, ज्यांना ऑइल आवडत नाही किंवा ज्यांना, बरेच लोक नुसते शिजवलेल्या देखील खातात. पण फोडणीमुळे छान क्रिस्पीनेस ॲज अ स्नॅक तुम्ही हे एन्जॉय करू शकता. म्हणजे असं कडक नसतील आवडत आणि सॉफ्ट व्हर्जन हवा असेल किंवा तुम्ही खूप करून ठेवताय फ्रीजमध्ये, तर ह्या स्टेजला तुम्ही काढू शकता आणि त्या गार झाल्यावर छानपैकी फ्रीजमध्ये तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा परत पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून किंवा नुसतं टाकून सुद्धा नॉनस्टिक असेल तर ते क्रिस्पी करून घेऊ शकता आयत्या वेळी. सो ज्यांना पाल्याचं मेन चव हवी आहे आणि एकदम कुरकुरी नको आहे ॲज अ स्नॅक, तर ह्या स्टेजला काढूया. मी थोडंसं इकडे काढणार आहे. आमच्या घरातल्यांना दोन्ही पद्धती. सो तुम्ही बघू शकता आपल्या वड्या छानपैकी तयार झालेल्या आहेत.